नमस्कार. न्यू महाराष्ट्र स्पोर्ट्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी माही मोहित परमार. स्वर्गीय प्रकाश सूरजमलजी मुत्था यांच्या स्मरणार्थ या बॉक्स क्रिकेट स्पर्धा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र तसेच अंबाजोगाईचे क्रिकेट सुपरस्टार मोहित परमार आणि माही परमार यांची अंबाजोगाई क्रिकेट अकादमीतर्फे या स्पर्धा दरवर्षी गेल्या 7 वर्षापासून सातत्यानं इथे या प्रांगणामध्ये घेण्यात येत आहेत. हा हेतू आहे की ही जी लहान मुलं इथे दिसत आहेत, या लहान मुलांमधला जो काही एक क्रिकेटचा खेळ आहे, तो खेळ मला वाटतं की या मुलांचा जो आहे तो या ग्राउंडवर चांगल्या पद्धतीने त्याचं सादरीकरण व्हावं. त्यांच्यातले हे जसे सुप्त गुण आहेत, कुणी बॅट्समन आहे, कुणी बॉलर आहे, कुणी क्षेत्ररक्षक आहे, कुणी कीपर आहे, तर मला असं वाटतं की या स्पर्धांद्वारे हे चिमुकले जे मुलं आहेत त्या मुलांच्या या क्रिकेटचा जो काही गुण आहे, क्रीडा गुण आहे, त्याला कुठंतरी आमचे मोहित परमार हे एक चांगलं क्रीडा व्यासपीठ इथं तयार करून दिलेलं आहे त्यांनी. आणि गेल्या 7 वर्षापासून मी पाहतोय की अनेक टीम त्या टीममध्ये खेळणारी मुलं आणि मोहित परमारची जी अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी आहे, या अकॅडमीतून जिल्हास्तरीय लेवलला गेलेली मुलं, राज्यस्तरीय लेवलला गेलेली मुलं आणि अंडर-19 नॅशनल सुद्धा या अकॅडमीतून मुलं खेळलेले आहेत. मी स्वतः क्रिकेटचा एक चाहता आहे, मी प्लेयर आहे आणि त्याच्यामुळं मला ही जी तळमळ समजते या स्पर्धा घेण्यामागची मोहित परमारची, माही परमारची, आणि त्यांना जे एक बॅकबोन भेटलेला आहे आमचे निलेश मुत्था, म्हणजे त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रकाशजी मुत्था हे एक अत्यंत सामाजिक असलेलं व्यासंगी व्यक्तिमत्व होतं आणि वेगवेगळ्या घटकांशी त्यांचे व्यापाराच्या निमित्तानं संबंध यायचे. त्या संबंधांना त्यांनी वृद्धिंगत करण्याचं काम केलं आणि मला वाटतं की आपल्या वडिलांना मरणोपरांत जिवंत ठेवण्याचं काम कशा पद्धतीनं करावं, तर मला असं वाटतं की निलेश मुत्था यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. की प्रकाश मुत्था यांची आवड होती की खेळामध्ये हे मुलं पुढे यावे, समाजातले वेगवेगळ्या घटकातले वंचित असतील, उपेक्षित समाजातील मुलं असतील आणि खरंच जे चांगले खेळाडू आहेत त्या खेळाडूंना एक संधी मिळाली पाहिजे, हे त्यांचा जन्मभर असं या पद्धतीनं त्यांचा विचार कायम शेवटपर्यंत होता आणि त्या विचारांना जिवंत ठेवण्याचं काम त्यांच्या मुलानं केलं. ही सर्वात मोठी गौरवाची गोष्ट आहे असं मला वाटतं. मोहित परमार, माही परमार आणि आमचे मुत्था शेठ, निलेश मुत्था शेठ यांनी या स्पर्धा ठेवल्या आणि या स्पर्धाला गेल्या 7 वर्षापासून मी सातत्यानं आम्ही साथ देत आहोत. कारण याचं असं आहे की ही मुलं अंबाजोगाईतले हे उद्याची ॲसेट आहेत आमची. कारण या मुलांमधली ही प्रतिभा, ही गुणवत्ता सातत्यानं पुढे आली पाहिजे आणि त्याच्यासाठी सातत्याने या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि या स्पर्धा झाल्या तरच त्यांच्यातला हा क्रीडा गुण बाहेर येईल आणि हे मुलं जे आहेत, हे खेळाडू जे आहेत आपले, या खेळाडूंना चांगला मंच इथं उपलब्ध करून दिलेला आहे. या खेळाद्वारे अनेक मुलं इथं पाहतोय आपण की आज आपण, मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आपली अनेक मुलं मोबाईलमध्ये अडकून पडलेली आहेत, टीव्ही मध्ये अडकून पडलेले आहेत, सोशल मीडियामध्ये अडकून पडलेले आहेत, परंतु या मुलांच्या हातातून मोबाईल काढून त्यांना ग्राउंडवर आणण्याचं काम या स्पर्धांद्वारे होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की मोबाईल ॲडिक्शनचं सुद्धा एक मोठा उद्देश इथं, डी ॲडिक्शनचा उद्देश इथं आपल्याला साध्य होत आहे. आणि या स्पर्धांना मी अंबाजोगाईचा माजी शिक्षण सभापती म्हणून, अंबाजोगाईचा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आणि एक क्रिकेट खेळाडू म्हणून शुभेच्छा देतो. मोहित खूप छान पद्धतीने ह्या स्पर्धा घेत आहेत. सगळ्याच इथं वातावरण आपण पाहतोय, एकदम सगळे मुलं एन्जॉय करतायत. हर्षोल्लासामध्ये हे खेळ जल्लोषामध्ये साजरा होत आहे. मी या खेळाडूंना शुभेच्छा देतो. हार जीत होत राहील, खेळाचा आनंद लुटायचा आहे. आपलं ध्येय जिंकण्याचं ठेवायचं नाही, परंतु त्या जिंकण्याच्या ध्येयापर्यंतचा प्रवास जो आहे तो मात्र खूप आनंददायी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे, एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सगळ्यांना मी इथं शुभेच्छा देतो, बेस्ट लक देतो. हारले जिंकला हा फार महत्वाचा भाग नसतो, तो खेळ एन्जॉय करता आला पाहिजे आणि एन्जॉय करत असताना याच्यातूनच विजेते घडतील. याच्यातूनच उद्या अंबाजोगाईतून राष्ट्रीय लेवलला, राज्यस्तरीय लेवलला अनेक सचिन तेंडुलकर तयार होतील, अनेक विनोद कांबळी तयार होतील, अनेक विराट कोहली तयार होतील आणि मला वाटतं की
हे साध्य झालं. हाच उद्देश या स्पर्धांचा आहे असं मला वाटतं. एवढं बोलतो आणि या स्पर्धांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.